भाजपचे नेते आणि मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातला वाद आता विकोपाला गेल्याचं दिसतंय। नालायकांच्या हातात नवी मुंबई पालिका गेल्यास वाटोळं होईल असं म्हणत गणेश नाईक यांनी नाव न घेता शिंदेंवर निशाणा साधलेला होता। 14 गावं आम्हाला नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत नकोत असं नाईक म्हणतायत। कुणाच्या तरी लहरीपणाचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। IAS IPS रिटायर्ड झाले का नाही मुंबई पब्लिक रोडला बिल्डिंग आहेत ना आपल्या, परंतु मी तुम्हाला सांगतो या मूर्ख लोकांनी जो FSI वाढवलाय ना त्या FSI चा पूर्ण वापर केला तर या वाशीच्या सेक्टर डाम 19% बिल्डिंग बघता ना एकावर एक 3 माणसाची रचना लागतील। आणि मी तुम्हाला आज लिहून घ्या, जर का जो FSI जो युडीने जर सँक्शन केलाय ना तो पूर्ण वापरला गेला ना तर या शहराची वाट लागून जाणार आहे। आज तरी नवी मुंबईमध्ये पाणी काही ठिकाणी फक्त असतं नवी मुंबई, कारण तशा प्रकारची रचना पण नाल्यांची केलेली आहे, नवी मुंबईच्या रस्त्याची अशी रचना केलेली आहे। परंतु भविष्य काळाची आणि या नालायक लोकांच्या हातात जर ही महापालिका सत्ता गेली ना तर समजा वाटोलं जरा समजा शहरात। नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पूर्वी 14 गाव 95 मध्ये घेतलीच होती आणि 14 गावांना वेगवेगळ्या सुख सुविधा दिल्या होत्या। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्र फडणवीसजी यांनी पहिलाच विचार मांडलेले आहे की प्रत्येकाने एक गाव दत्तक घेऊन ज्या ज्या शहरामध्ये सुविधा आहेत त्या गावांना सुद्धा मिळाल्या पाहिजेत। त्याच्यामुळे मी माननीय मुख्यमंत्र्यांना मागेच सांगितलं की ही गावं नसेल होतं दत्तक घ्या, पण या गावांचा तिरस्कार कशासाठी? आणि म्हणून ही 14 गावं कुठलाही मंत्री असो, कुठलाही मुख्यमंत्री असो, कुठलाही आमदार खासदार असो, पण ही 14 गावं ही दत्तक घेऊन महाराष्ट्र शासनाने नाही तर महानगरपालिकेने ह्याच्यावरती होणारा अन्याय दूर केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।